मुंबईच्या दादर इथल्या कबूतरखान्यामध्ये झालेल्या जैन समाज आणि पोलिसांच्या शाब्दिक चकमकीनंतर आता या ठिकाणाच्या पोलीस बंदोबस्तात आणखीन वाढ करण्यात आली आहे। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार आजही या ठिकाणी कबुतरांना कुठल्याही प्रकारचा खाद्यपदार्थ देण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात येते। कबुतरांना गाडीच्या टपावरून खाद्यपदार्थ पुरवल्याप्रकरणी काल एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला। जैन समाजही आता एक पाऊल मागे हटल्याचं पाहायला मिळत आहे। दादर कबूतरखाना परिसरात काय परिस्थिती आढावा घेतला आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। राज्यातील कबूतरखाने बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर दादरच्या कबूतरखान्या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं की मोठ्या संख्येने कबूतर प्रेमी आणि जैन समाज एकवटलेला होता आणि नंतर पोलिसांमध्ये एकंदरीतच कुठेतरी शाब्दिक चकमकही उडालेली होती आणि जो शेड या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने उभारलेला होता तो पाडण्याचं कामही काही कबूतर प्रेमी आणि जैन बांधवांनी केलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा झालेल्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये आता ह्या कबूतरखान्यांवरती पूर्णपणे बंदी लादण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। इतकंच नाही तर या ठिकाणी खाद्यपदार्थ टाकणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यानंतर काल एक व्यक्ती आहे तो आपण पाहिलेला होता की गाडीच्या टपावरती खाद्यपदार्थ घेऊन कबुतरांना खाद्य भरवताना पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीची कार आता पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यानंतर आज मात्र जैन बांधव असेल किंवा कबूतरप्रेमी असतील ते एक पाऊल मागे जाताना पाहायला मिळत आहेत, कारण आज कुठल्याही प्रकारचा असा खाद्यपदार्थ टाकण्याचा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहेत। मात्र तरीही मुंबई पोलिसांनी मात्र या ठिकाणी तगडा बंदोबस्त लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परिणामी कबूतरखान्यामध्ये खाद्य मिळत नसल्यानंतर कबूतर सुद्धा आजूबाजूच्या ज्या इमारती आहेत, चाळी आहेत त्यांच्यावर जाऊन बसताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता या कबूतरांचा त्रास नजीकच्या ज्या वस्त्या आहेत, रहिवासी आहेत त्यांना होताना पाहायला मिळतोय। परिणामी आता पोलीस या ठिकाणी किती दिवस अशा प्रकारे बंदोबस्त ठेवणार आणि नागरिकांना अटकाव करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन निकेश मोरेसह मी चेतन ननावरे, मुंबई। जैन समाज हा परंपरेने अहिंसक मानला जातो, संयमी मानला जातो। त्याच्या हातात जर चाकू आणि शस्त्र असतील आणि ते जर अशा प्रकारे हिंसक आणि आक्रमक होत असतील तर त्यांनी त्यांच्या धर्माचा भगवान महावीर साहेबांचा जो विचार आहे तो ते पाळत नाहीत। याचं कारण या समाजाला हिंसक बनवण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करतो आहे। नरेंद्र मोदी, अमित शाह करतात। त्यांच्यामुळेच हा समाज आपल्या विचारापासून, आपल्या धर्माच्या विचारापासून दूर जाताना मला दिसतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।